नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 35. खंडूच्या खांद्यावर हात पडला. त्याने भीतीने आवंढा गिळला आणि मागे वळून पाहिलं तर समोर त्रिशा उभी होती. काय पाहत होतास? त्रिशाची भेदक नजर त्याच्याकडे संशयाने पाहत होती. इथे कचरा होता, तो साफ करत होतो. खंडूने झाडू मारायला घेतला. खोटं बोलू नकोस. तू आरोहीला पाहत होता ना? माझ्या नजरेतून काहीही सुटत नाही. तुझी नजर नेहमी तिच्यावर असते. त्रिशाने विचारलं. या गरीबावर खोटे आरोप करू नका. मी कशाला कोणाकडे पाहील? आणि मी काही चुकीचं केलं तर तुम्ही लोक मला जिवंत सोडणार नाही. मी कशाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल? खंडू घाबरला होता. यावेळी तुला जाऊ देते, पण पुन्हा माझ्यासमोर चलाखी केली तर महागात पडेल. त्रिशा त्याच्यावर खेकसली. खंडू खोटं बोलत आहे हे तिने जाणलं होतं, पण सध्यासाठी तिने त्याला जाऊ दिलं होतं. राकेश यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये फॅमिली डिनर अरेंज केलं होतं. कधी नव्हे ते जान्हवी पहिल्यांदा घराबाहेर आली होती, ज्याचा सर्वांना आनंद झाला होता. आरोही आणि सिद्धार्थ फॅमिली मेंबर नसतानाही राकेशने त्यांना इन्व्हाइट केलं होतं, कारण आज फक्त त्या दोघांमुळे जान्हवी सावरली होती. राकेशसाठी ते दोघे फॅमिलीपेक्षा कमी नव्हते. एका भल्या मोठ्या गोलाकार टेबलभोवती फॅमिली मेंबर बसले होते. जेवणात बऱ्याच प्रकारचे डिशेस सर्व करण्यात आले होते. विश्वजितच्या समोर आरोही बसली होती, म्हणून तो एन्जॉय करत होता. पण त्रिशा त्याच्या शेजारी असूनही त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. थँक्यू बेटा. आज खऱ्या अर्थाने आमची फॅमिली पूर्ण झाली आहे. राकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. जान्हवीवर त्यांचं वाढत चाललेलं प्रेम रीटाला खूपत होतं, पण सध्या शांत राहण्यात शहाणपण होतं. बाय द वे अंकल, आज काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे तुम्ही डिनर अरेंज केलं म्हणून विचारलं, सिद्धार्थ म्हणाला. आज आम्ही एक खास अनाउन्समेंट करणार आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. फायनली आमचे स्वप्न पूर्ण होणार आहे, राकेश म्हणाले. दिवस कसे वाऱ्यासारखे उडून गेले, समजले देखील नाही. राकेश आणि माझी मैत्री कॉलेजपासून होती. आम्ही दोघांनी बरेच चढ उतार पाहिले आहेत, पण कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. विश्वजित आणि त्रिशाच्या जन्मानंतर हे नातं आणखी घट्ट करण्यासाठी आम्ही या दोघांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आमची खात्री आहे की यावेळी विश्वजित आणि त्रिशा आम्हाला निराश करणार नाही, अमित म्हणाले. तसा विश्वजितच्या हातातील घास हातात राहिला. ही डिनर डेट कशासाठी अरेंज केली आहे याची कल्पना तिथे उपस्थित सर्वांनाच आली होती. प्रत्येक आईचं स्वप्न असतं, आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या घरात व्हावं. त्रिशासाठी विश्वजित बेस्ट आहे, म्हणून त्याच्या प्रेमाखातर माझी मुलगी
अंतर्बाह्य बदलली आहे. तिने विश्वजितवर जीवापाड प्रेम केलं आहे, ज्याची साक्षीदार मी आहे. आणि हे विश्वजितला पण जाणवलं असेल. म्हणून विश्वजित समोर नकार देण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही, अमृता म्हणाली. सिद्धार्थने अभिजितला इशारा केला, तर त्याने इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं. आज मी विश्वजित आणि त्रिशाच्या लग्नाची अनाउन्समेंट करत आहे आणि आज दोघांची एंगेजमेंट होणार आहे, राकेश यांनी सांगितलं. तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पण हे ऐकून आरोहीचे डोळे भरले होते, जे विश्वजितच्या नजरेतून सुटलं नाही. तिचं स्वप्न पूर्ण होण्याआधी तुटलं होतं. मी एंगेजमेंट रिंग घेऊन आली आहे. अमृताने पर्समधून छोटा बॉक्स काढला. आरोही बेटा, या रिंग पास करशील? अमृताने मुद्दाम हे काम तिच्यावर सोपवलं होतं. आरोही कसनुसं हसली आणि हृदयावर दगड ठेवून तो बॉक्स घेतला आणि विश्वजितच्या जवळ जाऊन उभी राहिली. तसा तो उठला आणि एक नजर तिला पाहिलं. अभिनंदन सर, आरोही म्हणाली. थँक्यू सो मच. विश्वजितने स्माईल दिली आणि तिच्या हातातून अंगठी घेतली. त्रिशाने पण अंगठी उचलली. त्रिशा आणि विश्वजितसाठी हे सरप्राईज होतं. मी एंगेजमेंट करण्यासाठी तयार आहे, पण त्याआधी माझी एक अट आहे, विश्वजित म्हणाला. पण तो या लग्नाला तयार का होत आहे हेच अभिजित आणि जान्हवीला समजत नव्हतं. उगाच कारणं देऊ नको विश्वा. जान्हवीच्या बर्थडे पार्टीमध्ये तुमची एंगेजमेंट होणार होती, जी काही कारणास्तव पोस्टपोन झाली होती. मग आता काय हरकत आहे? अमृताने विचारलं. त्रिशाने माझ्यासाठी बरंच काही केलं आहे. माझ्या प्रेमासाठी तिने स्वतःचा स्वभाव बदलला आहे. पण त्रिशाचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का ती नाटक करत आहे, हे मला पडताळून पाहायचं आहे. तिचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर त्रिशा माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल, हो ना त्रिशा? विश्वजितने विचारले. तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. त्रिशा माघार घेणार नाही, तुझ्यासाठी तर कधीच नाही. त्रिशा खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती. तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुझ्या नावावर असलेले शेअर्स तू माझ्या नावावर ट्रान्स्फर कर. त्यानंतर मी लग्नाला होकार देईल. विश्वजितची अट ऐकून त्रिशा विचारात पडली होती. कारण एकदा का तिच्या हातातून शेअर्स गेले तर मनात असूनही ती विश्वजितचं काहीच करू शकणार नव्हती. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. लग्नानंतर त्रिशा तुझी बायको होणार आहे आणि तिच्या प्रॉपर्टीवर तुझाच अधिकार असणार आहे. मग शेअर्स तिच्या नावावर राहिले तर काय फरक पडतो? अमृता म्हणाली. विश्वजितची इच्छा असेल तर काय फरक पडतो? असेही ते शेअर्स मी विश्वजितच्या नावावर करणारच होतो, अमित म्हणाले. आंटीचा माझ्यावर विश्वास नाही आणि जिथे विश्वास नाही तिथे प्रेम नाही, म्हणून मला हे लग्न मान्य नाही. विश्वजितने आपला फैसला सुनावला. बोल त्रिशा, तुझं काय मत आहे? राकेशने विचारले.
लग्न झाल्यानंतरच मी तुझ्या नावावर शेअर्स करेल, त्रिशा म्हणाली आणि तो हसायला लागला. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे समजलं. प्रेमात पैसा पाहिला जात नाही आणि तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मी तरी का ठेवायचा? लग्नानंतर तू शेअर्स दिले नाही तर मी कायमचा या बंधनात अडकला जाईल. म्हणून हा विषय इथेच थांबवा. मला हे लग्न करायचं नाही. विश्वजित आरामात खुर्चीवर बसला. आरोहीची नजर अजूनही खाली झुकलेली होती. त्रिशाने अट मान्य करायला हवी. लग्नानंतर विश्वजितच्या प्रॉपर्टीवर त्रिशाचा समान अधिकार असणार आहे आणि हे लग्न होणार याची गॅरंटी मी देतो. मग तर झालं. राकेशने पुढाकार घेतला. त्रिशा पूर्णपणे ब्लँक झाली होती. तिने खूप आशेने आपल्या आईकडे पाहिलं तर अमृताने हो मध्ये मान हलवली. मी तयार आहे, त्रिशा म्हणाली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. विश्वजितने तिचा हात हातामध्ये घेतला आणि एंगेजमेंट रिंग चढवली. तिने पण विश्वजितच्या बोटामध्ये रिंग चढवली. तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अमृताने दोघांना स्वीट भरवलं. फायनली आपली दोस्ती नात्यात बदलली. राकेशने अमितला आलिंगन दिलं. भाईचं डोकं फिरलं आहे. ते असं कसं काय करू शकतात? जान्हवी हळू आवाजात म्हणाली. भाई विचारपूर्वक निर्णय घेतात. नक्कीच त्यांच्या खुरापती डोक्यात काहीतरी चाललं असणार ज्यामध्ये त्रिशा फसली आहे. अभिजितने तिला शांत केलं. पण यावेळी तिला सर्वात जास्त वाईट आरोहीचं वाटत होतं. ती बिचारी अजूनही खाली मान घालून बसली होती. आज त्रिशा हवेत होती. फायनली विश्वजितने लग्नाला होकार दिला होता. विश्वजितने चुकून जरी माघार घेण्याचा विचार केला तर त्याला फॅमिलीचा रोष पत्करावा लागणार होता. डिनरनंतर दोघांनीही डान्स केला. आपण त्रिशासोबत किती हॅप्पी आहोत विश्वजित हेच भासवण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याच उशिरानंतर सर्वजण घरी आले. आरोही आपल्या रूममध्ये जाण्यासाठी निघाली. जे झालं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने कसे तरी विषाचे घोट पिले होते. हे आरोही, त्रिशाने तिला आवाज दिला. आरोहीने आपल्या चेहऱ्यावर उसनं हसू आणलं. माझ्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग किती छान दिसते ना. 24 कॅरेटची आहे. मॉमने खास माझ्यासाठी बनवून घेतली आहे. त्रिशा मुद्दामून तिच्यासमोर रिंग नाचवत होती. खूप सुंदर आहे. तुम्ही डिझर्व करतात, आरोही म्हणाली. पण काही मुली स्वतःच्या लायकीपेक्षा मोठी स्वप्न पाहतात. मला खरंच त्यांची कीव येते. माणसाने आपली पात्रता ओळखून राहायला हवं. कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी क्लास आणि स्टँडर्ड हवा असतो जो गरिबांच्या नशिबात नसतो. त्रिशा तिच्या जखमेवर मीठ चोळत होती. गुड नाईट मॅडम, मला झोप आली आहे. आरोही निघून गेली. त्रिशा कधीच बदलणार नव्हती. शेवटी जान्हवीचे शब्द खरे झाले होते. सिद्धार्थ हा जान्हवीला
तिच्या बेडरूममध्ये घेऊन आला होता. नर्सने तिला व्यवस्थित बेडवर झोपवलं होतं. तुझ्या भाईचं लग्न होणार आहे. तू खुश का नाहीस? सिद्धार्थने विचारलं. निदान तू तरी हा बालिश प्रश्न विचारू नको. मला तर हेच समजत नाही की भाई तिच्यासोबत लग्न का करत आहे, जान्हवी म्हणाली. आधी मी पण या लग्नाच्या विरोधात होतो, पण विश्वजित भाई तयार आहे, मग आपण का मध्ये आडकाठी घालायची? असं समज, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, सिद्धार्थ म्हणाला. तुला कसं समजत नाही सिद्धार्थ? आरोहीचं भाईवर प्रेम आहे. भाईसाठी तीच बेस्ट आहे आणि माझी पक्की खात्री आहे की भाई पण तिच्यावर प्रेम करतात. तरी त्यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला तेच समजत नाही, जान्हवी म्हणाली. व्हॉट? आरोहीचं भाईवर प्रेम आहे? मग हे आधी सांगायला काय झालं होतं? आता काहीही झाले तरी आरोही आणि विश्वाभाईचं लग्न होणार, हा माझा शब्द आहे, सिद्धार्थ ठामपणे म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचे आहे? आणि आपल्या हातात काहीही नाही. जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो भाई घेतील, जान्हवी म्हणाली. हा सिद्धार्थ काय चीज आहे याची तुला कल्पना नाही. असं समज की त्रिशावर माझी पकड आहे. मी मनात आणलं तर ती स्वतःहून या लग्नाला नकार देईल आणि पुन्हा कधीच तुझ्या भाईच्या आजूबाजूला पण फिरकणार नाही, सिद्धार्थ म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचं आहे? आणि त्रिशा कोणाच्या ऐकणाऱ्यातली नाही. तुझ्यापेक्षा चांगलं मी तिला ओळखते, जान्हवी म्हणाली. तो तर येणारा काळ सांगेल. त्याआधी आरोहीचे भाईवर प्रेम आहे याचं मला कन्फर्मेशन हवं आहे, तरच मी कार्ड ओपन करणार. गुड नाईट. आपण या विषयावर निवांत बोलूयात. सिद्धार्थ आळोखे देत निघून गेला. पण जान्हवीची झोप उडाली होती. जोपर्यंत तिचं विश्वजित सोबत बोलणं होणार नव्हतं, तिला चैन पडणार नव्हतं. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.